सिद्धिविनायक मंदिरामध्ये देवेंद्र फडणवीस पोहोचलेले, त्यांच्या गाड्यांचा ताफा हा मंदिर परिसरात पोहोचतानाची दृश्य आपण सध्या बघतोय। मुंबईतलं सुप्रसिद्ध असं सिद्धिविनायकाचं मंदिर आणि याच सिद्धिविनायक बाप्पाच्या दर्शनासाठी आता फडणवीस आलेले आहेत। देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा ते ही शपथ घेतील आणि त्यापूर्वी ते देवदर्शनासाठी आता सिद्धिविनायक मंदिर परिसरामध्ये पोहोचलेत। ही दृश्य आपण बघतोय। फडणवीसांच्या गाडीचा हा ताफा आहे। सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन घेऊन झाल्यानंतर फडणवीस मुंबादेवीचं सुद्धा दर्शन घेणार आहेत। मोठा पोलिसांचा फौजफाटा इथं तैनात असल्याचे दृश्य आपण बघतोय सध्या। फडणवीस यांच्या गाडीचा जो ताफा आहे तो मंदिर परिसरात पोहोचलाय आणि आता फडणवीस सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन घेणार आहेत। आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यापूर्वी फडणवीस देवदर्शन करतायत। त्यांच्यासह प्रदेशाध्यक्ष बावनकुळे सुद्धा इथं उपस्थित असल्याचं दृश्यांमध्ये आपण बघतोय। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून। सुशांत, सध्या फडणवीस मंदिरा परिसरामध्ये पोहोचल्याचं कळतंय, यानंतर ते मुंबादेवीच्या दर्शनासाठी सुद्धा जाणार आहेत असं कळतंय। अगदी बरोबर आहे रिद्धी, आपण जर बघितलं असेल तर काही वेळापूर्वीच देवेंद्र फडणवीस आता सिद्धिविनायक मंदिर येथे दाखल झालेले आहेत। त्यांच्यासोबत गिरीश महाजन असतील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असतील, ते देखील बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत। आज देवेंद्र फडणवीस संध्याकाळी 5:30 वाजता राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत आणि त्याआधी ते देवदर्शन करतायत। नवसाला पावणारा सिद्धिविनायक बाप्पा आणि त्याच्या दर्शनासाठी खऱ्या अर्थाने फडणवीस आलेले आहेत आणि त्यानंतर ते मुंबादेवीला देखील जाणार आहेत। मुंबादेवीला देखील दर्शन घेणार आहेत आणि नंतर सागर या निवासस्थानी काही बैठका आहेत, भेटीगाठी आहेत, त्या भेटीगाठी असतील। मात्र आपण जर बघितलं असेल तर संध्याकाळी शपथविधी घेण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस आता आपल्याला देवदर्शन करताना देखील पाहायला मिळत आहेत रिद्धी। जी, यानंतर आता त्यांच्यासोबत कुटुंबातले सुद्धा व्यक्ती आहेत का? कारण प्रदेशाध्यक्ष बावनकुळे तर आहेत दृश्यांमध्ये पाहिलं, मात्र कुटुंबातल्या कोणी व्यक्ती फडणवीसांच्या यावेळी सोबत आहेत का? सध्या तरी रिद्धी त्यांच्यासोबत फक्त भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन हे त्यांच्यासोबत आलेले आहेत आणि ते सुरुवातीला आता बाप्पाचं इथे दर्शन घेतील आणि त्यानंतर हे तिन्ही नेते जे आहेत ते पुन्हा एकदा मुंबादेवीच्या दिशेने रवाना होतील, मुंबादेवीला दर्शन घेतील। मात्र आता त्यांच्यासोबत गाडीत फक्त देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन हे होते, कारण आज संध्याकाळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत आणि त्याआधी खरं तर देवदर्शन करताना आपल्याला ते पाहायला मिळत आहेत रिद्धी। या देवदर्शनानंतर फडणवीस कुणाच्या भेटीगाठी घेणार आहेत का, आणखी कुठे जाणार आहेत त्याबाबत समजू शकलंय? रिद्धी, देवदर्शनानंतर देवेंद्र फडणवीस सागर या निवासस्थानी जातील आणि त्यानंतर दुपारी 3 वाजता अमित शाह ज्यावेळी येणार आहेत त्यांना कदाचित ते रिसीव्ह करण्यासाठी जातील आणि सह्याद्रीवर एक बैठक होणार आहे। महायुतीच्या प्रमुख तिन्ही नेत्यांची जी आहे ती सह्याद्रीला बैठक होणार आहे। त्यामुळे अमित शाह आल्यानंतर देवेंद्र फडणवीस सह्याद्रीवर जातील आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं जागा काही मंत्रिमंडळाचा तिढा जो आहे तो अजूनही कायम आहे। जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार 11 तारीखला दुसरा शपथविधी जो आहे तो इतर मंत्र्यांचा होऊ शकतो आणि आज फक्त 3च मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री शपथ घेतील अशी आपल्याला माहिती मिळते। त्यामुळे सुरुवातीला आता देवदर्शन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस त्यांच्या सागर या निवासस्थानी जातील, काही गाठी भेटी आहेत आणि त्यानंतर ते अमित शाह यांना रिसीव्ह करतील आणि नंतर सह्याद्री या ठिकाणी एक बैठक होईल। ही बैठक झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस जे आहेत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खऱ्या अर्थाने रिसीव्ह करण्यासाठी जातील आणि नंतर संध्याकाळी 5:30 वाजता शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहतील आणि जवळपास 5:30 वाजता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे। त्यासाठी खऱ्या अर्थाने देवदर्शन देखील होताना आपल्याला पाहायला मिळत आहे रिद्धी। सुशांत, आता तुम्ही बैठकीचा उल्लेख केलात अमित शहांसोबतच्या, तिन्ही प्रमुख नेते यासाठी उपस्थित असतील असं कळतंय। नेमके कुठले महत्त्वाचे मुद्दे असतील या बैठकीतले? रिद्धी, आपण जर बघितलं असेल तर खरं तर अमित शहांची दिल्लीमध्ये एक बैठक झाली होती आणि दिल्लीमधील बैठकीत मुख्यमंत्री कोण होणार यावर तोडगा निघाला होता। मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून गृह खातं असेल, नगर विकास खातं असेल, सार्वजनिक बांधकाम खातं असेल, महसूल खातं असेल, याची मागणी जी आहे ती करण्यात आली होती। अजूनही त्यांचा हक्क आहे की गृह खातं हे आपल्याला मिळावं, मात्र भाजपने स्पष्टपणे सांगितलंय की गृह खातं हे भाजपकडेच राहील। त्याचमुळे आज अमित शहांची बैठक आहे, त्या बैठकीत काही महत्त्वाच्या खात्यावर चर्चा होणार आहे। कारण सुरुवातीला असं ठरलं होतं की जवळपास 20 मंत्री जे आहेत ते एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांसोबत शपथ घेतील। मात्र काही जागांचा, काही खात्यांचा जो आहे तो पेच कायम आहे आणि याचमुळे कुठेतरी आता फक्त 3च जण शपथ घेतील अशी आपल्याला माहिती मिळते। त्यामुळे सह्याद्रीला जी बैठक होणार आहे त्या सह्याद्रीच्या बैठकीत खऱ्या अर्थानं त्या खात्या वाटपावरून खरं तर मंत्रिमंडळ
होऊ शकत नाही पूर्ण. त्याचमुळे कुठेतरी आता अमित शहा चर्चा करतील आणि अमित शहाच्या चर्चेनंतर कदाचित 18 तारीखला काही मंत्री जे आहेत ते पुन्हा एकदा शपथ घेऊ शकतात खातेवाटपाबाबत आणि कोणत्या पक्षाला कोणतं खातं द्यायचं याबाबत देखील चर्चा होणार आहे. कारण जर गृह खातं भाजप स्वतःकडे गृह खातं ठेवणार अर्थात देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खातं असणार आहे तर एकनाथ शिंदे यांना नगर विकास खातं जे आहे ते दिलं जाऊ शकतं आणि नगर विकास खात्यासोबत आणखी कोणतं खातं दिलं जाणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. रिद्धी जी निश्चित. सुशांत, आता जसं आपण म्हणतोय की मुख्यमंत्री फडणवीस होणार हे तर निश्चित झालंय. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला अजित पवारांनी आधी होकार दिला, आता एकनाथ शिंदे सुद्धा तयार झालेत. या व्यतिरिक्त ज्या कुठल्या आमदारांचा मंत्रीपदासाठीचा जो इच्छा आहे ती पूर्ण होऊ शकते असं म्हटलं जातं, तर याच्यात नेमकी कोणती नाव आहेत किंवा अजूनपर्यंत अगदी शपथविधीला काही तास शिल्लक असताना कुणालाच फोन गेले नाहीत असंही कळतंय. त्याबाबत काही तपशील आहेत का? आता तरी कुणाला फोन गेलेत का? अगदी बरोबर आहे रे ती. अनेक इच्छुक जे आहेत ते आमदार जे मंत्री होऊ शकतात जे संभाव्य मंत्री आहेत ते सध्या फोनची प्रतीक्षा करतायत. मात्र आपण काही वेळापूर्वीच काही संभाव्य मंत्र्यांशी फोनवर चर्चा केली त्यावेळी त्यांनी स्पष्ट सांगितलं अद्याप आम्हाला कोणताही निरोप अथवा कोणताही फोन आलेला नाही. त्यामुळे अवघे काही तास म्हणजे 5:30 वाजता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील आणि त्या उपमुख्यमंत्री पदाची दोन्ही नेते अजित पवार आणि एकनाथ शिंदे शपथ घेतील. मात्र यावेळी अजूनही काही संभाव्य मंत्र्यांना फोन न गेल्यामुळे कदाचित ह्या 3च जणांचा आज शपथविधी होऊ शकतो. काही मी मगाशी म्हटल्याप्रमाणे काही खात्यांवरून खरं तर पेच आहेत आणि त्याचमुळे कुठेतरी इतर मंत्र्यांचा शपथविधी आता होऊ शकत नाहीये. तर अमित शहा यांच्या बैठकीत काही तोडगा निघाला तर काय निर्णय घेतला जातो हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र भाजपचे जवळपास 10 ते 15 मंत्री जे खरं तर संभाव्य मंत्री आहेत आपण याआधीच सांगितलं होतं आशिष शेलार असतील, मंगल प्रभात लोढा असतील, नितेश राणे असतील, गोपीचंद पडळकर असतील, माधुरी मिसाळ असतील यासारखे भाजपचे सुधीर मुनगंटीवार, रवींद्र चव्हाण, गिरीश महाजन हे ज्येष्ठ नेते ज्यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात संधी मिळू शकेल हे मंत्री आज शपथ घेणार का हा देखील अजूनही सस्पेन्स कायम आहे. कारण कुणालाच अद्याप फोन गेलेले नाहीत. अर्थात गिरीश महाजन असतील, चंद्रशेखर बावनकुळे असतील हे ज्येष्ठ नेते आहेत ते आता देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत आहेत. त्यांना काही संदेश दिला का हे देखील बघणं महत्वाचं आहे. मात्र इतर जे संभाव्य मंत्री आहेत अगदी त्यांना आता तरी फोन जातो का किंवा मग नंतरच त्यांचे शपथविधी होतात का हे पाहणं तितकंच औत्सुक्याचं असेल. धन्यवाद सुशांत या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.